कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपल्याला जर सारंग दादा आणि सावली वहिनीला एकत्र आणत असेल तर त्यांनी एकमेकांना वेळ दिला पाहिजे, सोबत राहिले पाहिजे आणि आपण जास्तीत जास्त प्रयत्न करायचे की त्या दोघांनी एकत्र कसं आलं पाहिजे त्यासाठी। बरोबर बोलताय तुम्ही। वहिनी सारंग दादाला शोधताय? हो शोधा शोधा। अरे जाऊ बघ सारंग दादा, या या ना तुम्ही बसा इथे बस बस। कॉफी पण काही म्हणा, सावली वहिनीची हातची कॉफी आवडतेच। हे खरंय। पिऊ रामकृष्ण हरी। अरे अरे रामभाऊ, रामकृष्ण हरी। रामकृष्ण रामकृष्ण हरी। अचानक कसं काय येणं केलं म्हणायचं? अहो आजच्या कार्यक्रमाविषयी थोडं बोलायचं होतं। संध्याकाळच्या कार्यक्रमाविषयी हो आम्ही येणार होत की? नाही तुम्ही याल हो, पण काय झालं सगळं ठरलं आणि ऐन वेळेस घोळ झाला बघा। काय? तुम्हाला तर माहितीच आहे की दरवर्षी या प्रथेप्रमाणे या उत्सवाला आपण गावातल्या नवीन दाम्पत्याकडून विठ्ठलाला अभिषेक करून घेत असतो। काही अपरिहार्य कारणामुळे आपलं हे नवीन दाम्पत्य कार्यक्रमाला येऊ शकत नाही। जावई बापूंची अडचण आहे हे आम्ही जाणतो, परंतु गावच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करायला आलो की जर का या कार्यक्रमाला तुम्ही आलात तर फार बरं होईल। नाही जमणार। रिकाम तिकडे वाटले की काय आमचे जावे बापू तुम्हाला? हा त्याला काय म्हणतात माहितीये का? मऊ लागलं म्हणून कोपरानं खनू। सांग सांगू टाका बरं तुम्ही, सांगू टाका। नाही जमणार म्हणून सांगा। हाव काका काय नाही म्हणजे सारंग सर वेळात वेळ काढून हरिनाम सप्तासाठी आले आणि आता तुम्ही तर त्यांना अभिषेक करायला सांगता। नाही म्हणजे आपल्या गावात वेळात वेळ काढून आले हेच मॉप आहे आमच्यासाठी। नाही नाही त्यांना काही जमणार नाही बघा। दादा मी येईन अभिषेक करायला। धन्यवाद, खूप खूप आभार आहे जावई बापू। आता फक्त एकच विनंती आहे। सौ तर इकडे यस। आज कार्यक्रमाला येताना हे नेसून या। हे काय आहे? आपल्या गावच्या परंपरेप्रमाणे पोशाख आहे। आणि सौ अभिषेकाला येताना ही साडी नेसून यायची बरं का? बर एकनाथराव आम्ही येऊ आता। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। हाय हाय तारा, मी सोम। म्हणजे आपण ओळखतोच एकमेकांना। यू आर लुकिंग ब्युटिफुल। एका सुंदर मुलीसाठी एक सुंदर एक स्वीट चॉकलेट। ए सोहम, तारा फोन कर ना, कुठे राहिली बघ। तुला लक्ष द्यायला सांगितलं ना, तू लक्ष दे। मी माझं काम करतोय। ए बबलू, बबलू ताराचा मेसेज आलाय। काय झालं? ती येत नाही? अरे ती येते आणि खास माझ्यासाठी साडी नेसून येते। आज काय करा नाही सोमरावचं। येऊ दे। ए मी ऐका, सोम मी लक्ष ठेवतो, तुझी तू प्रॅक्टिस चालू कर। ते आहे ना ते काय हाय सोम आणि तारा। आगाऊपणा करू नको, तू लक्ष दे, लक्ष दे। हाय मी सोम, यू नो मी सोम। येस, एका स्वीटच्या मुलीसाठी एक स्वीटचं चॉकलेट। सोम हा हा, अरे तारा आली आली।
खूप सुंदर दिसतेस. थँक्यू. आता जोडी झालीच आहे तर एकत्र दर्शन घ्या. हा जा 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 मी नजर ठेवतो. जा थँक्यू बबलू. त्यांनी तारा मंदिरात जाऊया. ओ वहिनी इकडे इकडे कुठे सकाळी सकाळी कुठे? अहो मला ना विठ्ठलाचे आभार मानायचे होते म्हणून मंदिरात जात होते. सारंग सरांनी अभिषेक करायला होकार दिलाय काय काय आणि हे सगळं माझ्या विठ्ठलानेच घडवून आणलंय बघा. पण तुम्हाला सांगू त्याचे आभार नाही मानले ना की तो नाराज होतो. वहिनी तो नाराज पण होतो. अहो म्हणजे आपली आपली समजूत असते. मग ठीक आहे. मी आलेच. ओ वहिनी थांबा ना गडबड कशाला? सकाळी सकाळी घाई नाही करायची. नावपळ करायची नसते. अहो अशा गोष्टी वेळेत केलेल्या बऱ्या. वहिनी कट्टे मी तुमच्याशी. माझी कोणच बोलत नाही. तुम्ही तरी बोला पाहिजे. काय वहिनी 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 कसला भाऊ साधा बहिणीला थांबू शकला नाही. सोम तारा तुझे वाजले 12. हॅलो हॅलो लेडीज बायकांनो आणि जेंट्स पुरुषांनो, मी आहे तुमची आवडती कोचलवाडांची राजकन्या भागवतांची राणी जयंती कोचलवाड भागवत. तुमचं आज स्वागत आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे आज माझी फॅमिली. इकडे या. हे पहा हे आहेत माझे हजबंड ज्यांचे एकच डायलॉग आहे जयंती बस. या आहेत माझ्या सासूबाई सासूमा. इनका एकही डायलॉग आहे जयंती तुझ्या जिभेला काही हाड. आणि हे आहेत माझे सासरे बुवा. यांचा पण एकच डायलॉग आहे बरं का सुनबाई. तर ही माझी फॅमिली बघताय ना आज फार सुंदर दिसतीये. हसा बरं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.